पुढचा चेंडू राऊंड द विकेट मारा करतोय गोलंदाज गणेश. व्यवस्था टर्न केलंय पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केला जाईल. आता मात्र खाता उघडल्या गेल्या दुसरी धावगडीचा प्रयत्न केला होता पण तिथे मात्र नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती. खूप मोठी या सरासरी जवळपास 18 धावाची सरासरी इथून मात्र पार करावी लागेल जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. पण कोण करेल पाल, कारण की कांबे स्पोर्ट कांबे टीमची बॅटिंग अटॅक एवढा मजबूत नाही आहे. पण कुठल्या तरी एका बॅटरला आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. टॉप एज विकेट किपर चेंडू खाली. अजून धक्का बटला. एक तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती कांबे स्पोर्ट कांबे टीमची. नंतर निश्चित सौरभ पाटील मला वाटतं की आताच्या घडीपर्यंत 20 षटकार आजच्या दिवसामध्ये आले. म्हणजे विचार करा की बॅटिंग कशा प्रकारे हाय व्होल्टेज बॅटिंग पाहायला मिळते. नवीन बॅटर क्रमांक 4 वर विनोद येतोय. खेळपट्टीवरच चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण की ज्या प्रकारे टार्गेट आहे त्यापर्यंत पोहोचण्याचं काम निश्चित करायचं आहे. हार मानू नका. फाईट करा. फाईट करणं शिका. काय चांगलं षटक गणेश यांचं पाहतोय आपण. अजून एक हवेत आहे कव्हरकडे मात्र इकडे पण आता मात्र गॅपमधून चेंडू निघून जातोय डीप कव्हरकडे आणि 2 धावा सहजरित्या या बॉलवरती कम्प्लीट होताना पाहतोय आपण. 2 रन 1 धावेने काही साध्य होणार नाहीये. निश्चित एवढं म्हणावं लागेल की ज्या प्रकारे टार्गेट आहे आणि पहिल्या षटकापासून कुठल्या प्रकारे आक्रमणचा पहिल्या चेंडूवर केला होता पण परफेक्ट फटका खेळता आला नाही. तिथून मात्र सावध आणि संत सुरुवात. चांगला चेंडू टपपण्यात थोडासा चेंडू बाहेर वळतोय. विकेट किपर त्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. कुठली धाव नाहीये. खामोश क्रिकेट. जनमान पॉवरशिला टीमचा सुद्धा प्रवास थांबलाय पण प्रवास त्याचा अजून थांबला नाही कारण की आयोजन A1 क्वालिटीचं पाहतोय आपण. टर्न केलंय चेंडूला पाहतोय आपण. स्कोर लेगकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय अतिशय वेगात. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या जर विचार केला आपण 2-4. 18 चेंडू आणि मला वाटतं की अजून 67 धावीची आवश्यकता अजून असेल. 68 धावीची आवश्यकता आहे. 72चं टार्गेट आहे. काय चांगली बॅटिंग केली. अर्धशतक कंप्लीट केलं गोरख दिगाडकर या बॅटरनी. त्यामध्ये त्यांचे सलग जर पाहिले आपण तर षटकार 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 षटकाराचा व्यापारी व्यापारी बनलाय. सलग त्यांनी 5 षटकार ठोकले. क्वालिटीची बॅटिंग पाहिली आपण तेवढंच मोठं योगदान कांबे स्पोर्टच्या बॉलचं राहिलं. त्यामध्ये 6 बिमर चेंडू म्हणजे नो बॉल त्या 6वर मोठे मोठे लांब 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 षटकार आले आणि त्याच खराब बॉलिंगच्या बळावर मात्र लयलूट केली धावाची. षटकाराचा बाजार भरवलं होतं. विनोद बजाके एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय आपण. मजबूत स्थितीमध्ये किरवली संघ डीडी ग्राउंडमध्ये सुद्धा टीमचं प्रदर्शन चांगलं झालं होतं. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आडव्याटने स्विंग करण्याचा प्रयत्न. चांगली सुरुवात विनोद बजाके करतोय. धावगती स्थिर आहे. 4 72चं टार्गेट आहे. या स्वतः स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. चिन्ह बॅटचा संपर्क होत नाहीये. जवळपास पराभव कांबे स्पोर्टने स्वीकारलाय पाहतो आपण. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. टीमच्या कॅप्टननी चांगलं मनोगत व्यक्त केलं की कांबे स्पोर्टकडे थोडंसं अजून लय प्राप्त होत नाहीये आणि तुम्हाला एकच इथून मात्र एक मंत्र देईन की तुम्ही प्रॅक्टिस सराव करणं गरजेचं आहे दादा. आणि आता मात्र चांगली मोठी गॅप आहे सराव करण्यासाठी. पुढची टुर्नामेंट जवळपास नवीन वर्षामध्ये आहे आणि वाईटचा इशारा येतोय. यस वाईट आहे का पंच नाही.
वाईट यस आणि चौकार म्हणजे पंजे ओपन झाले या बॉलवरती. सुनील शेळकेचा अंदाज अपना अपना आणि त्याचा एक शब्द मला लई आवडतोय, चेक. यस, यावेळेस मात्र टर्न केले चिन्ह पाहतोय आपण. ऑनसेट कडे परत 2 धावा इथं मात्र कंप्लीट करेल काय? 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते आणि इथं मात्र 30 घेण्याचा प्रयत्न केला होता पण नकारतोय. धावसंख्या जर पहिली धाव फलकावर फक्त आणि फक्त 11. वेलकम आगमन झालंय परत एकदा पाहतोय आपण या स्पर्धेचे आम्ही खास आयोजक लाडके आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण शो पाहतोय मित्रांनो, असे दिनूदादा वारकडे साहेबांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन. स्वागत आहे दादा. तर पाहतोय की आपण निश्चित इथं मात्र ज्या प्रकारे फटका खेळला होता आणि आमचे शंकरदादा जीवकर घर बसले आपण युट्यूबच्या माध्यमातून षटकार मोजतायत. म्हणजे सुनील सर गणित बरोबर ठेवतात पैसे लावणारे. यस, कॉमेडी पॅनलला सुद्धा शंकरदादा यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असेल. याच पात्र पाहतोय की आपण हा फटका स्कोर लेगकडे. आणि आता मात्र धावपल मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धावबाद करणं गरजेचं आहे का? यस, 3 धावा कंप्लीट. प्लॅन सीचा वापर केला होता केरळ टीमच्या क्षेत्ररक्षकांनी सुद्धा पाहतोय आपण. खूप मोठं प्रेम दाखवलं दिनूदादांनी. निश्चित सातत्याने टुर्नामेंटचा जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर सुद्धा जाऊ तेव्हा उल्लेख केला जाईल. जे हनुमान पॉवर शिलार 40+ आयोजन कसं असावं तर त्या गोष्टीचा उल्लेख निश्चित वारंवार आम्ही करणार. अतिशय सुरेख खेळ होता. यावेळेस पाहता बॅटरला सोडावं लागेल मैदान. विकेट फेकणं गरजेचं होतं कारण की त्याचा ट्रम्प कार्ड ऑफ बॅटर आता मात्र खेळपट्टीकडे रवाना होतील. धावचीच्या स्वरूपात हा बॅटर बाद झालाय. शैलेश जाते नवीन बॅटर खेळपट्टीवर. खूप मोठं प्रेम पाहतोय आपण दादांचं कारण की ज्या प्रकारे यावेळेस पात्र टर्न केले चिन्हला पाहतोय आपण. चांगला फटका म्हणता येणार नाहीये आणि इतर मात्र परिस्थिती खूप वाईट आहे, नाजूक आहे कांबे स्पोर्ट कांबे टीमची. यावेळेस पाहता फटका चांगला आहे, गुलाच्या डोक्यावरून खेळून काढलाय पण सर्व काही चांगल्या गोष्टी घडतात इथं मात्र पाहतोय आपण आता टीम किरोली टीम समोर. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना किरोली संघ पाहतोय आपण. ज्या प्रकारे हा नवीन बॅटर मधुकर खेळपट्टीकडे रवाना होताना सामना पाहतोय आपण एकतर्फी. पहिला सामना असा असेल. अतिशय क्लास प्रदर्शन पाहिलं होतं पण ज्या प्रकारे अतिशय क्लास बॉलिंग अटॅक का सध्या तरी पाहतोय आपण. यावेळेस पात्र पाहतोय की आपण दयनीय स्थिती म्हणता येईल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पाहतोय आपण आणि इथून मात्र निश्चित पुंडास
टीमचं संगणक आपण सज्ज राहायचं आहे. हो, टप्पा खाली राहतोय, चेंडूचा पाहतोय आणि चेंडू पण खाली राहतोय. संघर्ष संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राजेंद्र मारा करतोय. सफल झालाय, चांगला फटका पहिल्या वेळेस पाहायला मिळाला. हुकचा फटका चेंडूला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे, सीमा पार आला ह्या दणदणीत चौकार. बॉलिंग पाहतोय आपण, अजून एक चांगला चेंडू पाहतोय आपण आणि याच बरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर फक्त आणि फक्त 21. अजून 51 धावाचा आव्हाड आहे 6 मध्ये. चला चर्चा कमी करा. आपण पाहतो की अजून 3 सामने कव्हरेज करायचे. 2:45 वाजलेले मित्रांनो. 2:45 होत आलेले आहेत. अजून 2 एक सेमी, एक मेगा फिनाले आणि एक क्वार्टर असे एकूण 3 सामने खेळायचे बाकी आहेत. आणि अंतिम सामना किमान पाहतोय की आपण 4 षटकाचा झाला पाहिजेत. खूप मोठी चर्चा किरवली टीम मध्ये. चला आपण विनोद लगेच शतशीन लावून घ्यायचंय. शिवसेना उपतालुका प्रमुख पुंडास गावाचे जर विचार केला आपण तर कैलास सेलरचं एक दमदार या ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये योगदान आहे. तसेच उपाध्यक्ष दिनेश वारगडे दादा यांचं सुद्धा या ओरिजिनल संघटनेमध्ये खूप मोठं योगदान. संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब, अध्यक्ष महेश माळी साहेब, कोषाध्यक्ष संतोष काकडे साहेब, सचिव प्रभाकर पाटील. सफल झालंय, परत टर्न केलं एकदा. या बॉलला बॅकवर्ड स्कोर लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एक मिळेल या बॉलवरती सिंगल आणि पराभवाचं अंतर कम करण्याचा हेतून मात्र प्रयत्न केला जात आहे. शेवटचे षटक प्रगतीपथावर. यानंतर किरवली संघ जर जिंकला तर टीमला फाईट करावी लागेल. इथे मात्र पुंडास टीमच्या विरुद्ध. यावेळेस मात्र पाहतो की लाईन कुठे हे पंत चेक करतील. आणि वाईट आणि बॅटर होतोय बाद. यस, वेलकम उप तालुका जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आदरणीय कैलास सेलर दादांचं आगमन. आणि इथं मात्र सामना निश्चित पाहतोय की आपण फक्त 3 चेंडूचा अंतर बाकी आहे सामना संपण्यासाठी. किती षटकार लागले एकूण? 6 षटकार, म्हणजे त्याच्यातून 500 प्लस 100. ओरिजिनल संघटनेच्या माध्यमातून पाहतोय दुसरं आणि याच पद्धतीचं पहिलं अर्धशतक पूर्ण केलंय. बॅटर कोण होता तो? गोरख दिगाडकर. चांगला बॅटर आहे, एकदा लय प्राप्त झाली तो मागं वळणार नाही.
आणि त्याला लय प्राप्त झाली. अर्धशतक पटकावून म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे. आणि याचबरोबर पाहतो की आपण हा सामना इथे मात्र संपलाय. खूप मोठ्या विजय संपादन केलंय. जाऊया आपण मॅन मॅच देऊया, त्यानंतर टॉस सुद्धा करूया, कारण की आमचे सर सुद्धा बिझी आहेत. हे शेड्यूल कंप्लीट करणं गरजेचं आहे. सुनील पवार याला. यस सर. यस ओके. तर मॅडम मॅच गोरख आपण यायचं आहे लगेच. आपल्याला जर वेळ कमी आहे, गोरख या आपण. दीपेश दादा डॅशिंग अंदाज चॉकलेट बॉय शेलार गावाचा आपण पाहतोय व्यासपीठावर आहेत. दीप गोरख आपण या. गोरख व्यासपीठावर पाहतोय आपण. दीप यांचे शुभ हस्ते आपण देऊया मॅडम मॅचचा पुरस्कार. दिनेश केशव भोईर साहेब यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे, त्यानंतर कॅप भारत यशवंत सातवे यांच्याकडून झालेला आहे. आपण हा पुरस्कार देऊया. तब्बल त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि त्याचबरोबर षटकार ठोकले होते त्यांनी 6. ती रोख रक्कम सुद्धा आपण त्यांना देऊया. ही रोख रक्कम स्वीकारताना पाहतोय आपण. अतिशय क्लास बॅटिंग. खूप खूप शुभेच्छा गोरख तुला पुढच्या सामन्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. आपण टॉस दिनूदादा यांचे शुभ हस्ते करणार आहोत. चला पुंडराज टीमचा संगणक कैलास दादा, किरुली टीमचा संगणक त्याला या. वेळ कमी आपल्याला, अजून 3 सामने करू शकते. 3 वाजत आलेले दादा. टॉस करण्यासाठी या. दिनूदादा आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. चला किरोली टीमचा संगणक अजून किमान अंतिम सामना 4 षटकाचा झाला पाहिजेत. दादा आपण या टॉस करून घेऊया. आदरणीय सुनील भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. या दादा. सन्माननीय सुनील भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. सन्माननीय लाडके आमचे सुनील दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. हा कॉइन यस. आणि टॉस जिंकले कैलास दादानी. वेळ कमी आहे, फक्त आपला निर्णय सांगायचा आहे. शतरक्षण. खूप खूप शुभेच्छा. तर लगेच आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय, कारण की वेळ कमी आहे. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. पुंडा टीमच्या बाजूने गेले, क्षेत्रक्षण स्वीकारलंय. प्रत्यक्ष सामन्यात सुरुवात होईल. ऐकूया आपण स्वीट मित्र सुनील सर यांच्या माध्यमातून.
पुंडा स्टीम फिल्डिंग लगेचच आपल्याला सेट करावी लागेल. बघा आयोजकांच्या वतीने महत्त्वाची सूचना येत आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. मुबलक सूर्यप्रकाश या अगोदरच्या सामन्यातील ते सामनावीर खेळाडू आहेत, त्यांच्याकडे रेड कॅप आहे. यशवंतजी सातवे यांनी ती स्पॉन्सर्ड केलेली आहे. सामनावीर खेळाडूच्या डोक्यात तुम्हाला रेड कॅप पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी संघाला कदाचित तो रेड सिग्नल असू शकतो की या एका खेळाडूपासून तुम्हाला सावध राहायचंय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आपण बघत आहोत, तो फसलाय फलंदाजाचा आणि पहिला गडी गमावलेला आहे जय सावरीदेव किरोली टीमने. फलंदाज गणेश बजागे यांच्या खेळीचा अंत. यावेळी चेंडू चांगला आहे. फलंदाजाला क्रॅम्प करण्यामध्ये यश मिळतं. गोलंदाजाला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू अडवतात, फेकी होईल. इथे स्टार्किंग याला थ्रो आलेला आहे. राजेंद्र याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 45 कॅटेगरी मधून फलंदाज राजेंद्र खेळत आहेत. त्यांच्या शारीरिक हालचालीवरून तर आपण बघतो असं कोणाला वाटणार नाही की 45 कॅटेगरीचे खेळाडू असावेत. ज्या पद्धतीने त्यांच्या शारीरिक हालचाली आहेत, बॉडी लँग्वेज आहे, ज्या पद्धतीने ते फटके खेळत आहेत, चांगलं मेंटेन केले स्वतःला. क्रिकेट सुद्धा चांगलं ठेवलेलं आहे खेळाडू राजेंद्रने. हा बघा फटका, टेक्निक सुद्धा चांगलं आहे कुठे ना कुठे फलंदाज राजेंद्रकडे. 2 धावा पाहता पाहता पूर्ण करत असताना फलंदाज आपण बघत आहोत, जिकडे 1 धाव घेणं शक्य आहे तिथे 2 धावा मिळवत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं राहिलेलं आहे या दोन्ही खेळाडूंचं. याचमुळे षटक संपतात 2 आणि 2 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते आहे 28. एक गडी गमावलेला आहे. नवीन गोलंदाज योगेश शेलार येत आहेत. शेलार या गावामधूनच आपण जय हनुमान पॉवर शेलार चषकाचा आनंद घेत आहोत. मोठे ऑलराऊंडर आहेत खेळाडू योगेश शेलार. प्रदर्शन कुठे ना कुठे गोलंदाजी चांगलं करावं लागेल, ती गरज आहे आता. यावेळेस इथे पॅनमध्ये चेंडू ठेवला होता आणि तिथूनच ऑन साइडला उडवला होता या फटक्याला. फलंदाज गोरखच्या बॅट मधून आणखी एक नेत्रदीपक षटकार. या अगोदरच्या डावात गोरख याने जिथे डाव थांबवला होता, मला असं वाटतं तिथूनच सुरू केलाय आहे की काय. या स्पर्धेतील पहिलं व्यक्तिगत अर्धशतक त्याने झळकावलं. कोणत्याही स्पर्धेमध्ये 4 षटकांमध्ये अर्धशतक पूर्ण करणं फार कठीण आहे, परंतु कुठे ना कुठे कांबेच्या गोलंदाजांना ते श्रेय द्यावं लागेल. एका षटकामध्ये 6 बिमर हाताळले होते आणि ते 6 बिमरला 6 षटकार खेळले होते फलंदाजाने. इथे यावेळेस काय घडलं, झेल तर टिपला परंतु बॉडी बॅलन्स राखता आला नाही. क्षेत्ररक्षकाने काय केलं, दैव देतं आणि कर्म नेतं ही म्हण मराठीची आपल्याला माहित आहे. तसंच काय झालं होतं, झेल टिपल्यानंतर स्वतः धडकले त्या बॅरिकेटिंग वर आणि त्याचमुळे हा षटकार. हा षटकार आलेला आपण बघतो. षटकाराने धावफलक पुढे गेले. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत 4040.
या अगोदर 71 बनवल्या होत्या. इथे सुद्धा त्याच पद्धतीने फलंदाजी करतायत. लागोपाठचा तिसरा येईल का? प्रयत्न तर केला होता, उजवेष्टीच्या बाहेरून खेचून मारले. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी तितकी चांगली नव्हती, परंतु हा क्लास आहे गोलंदाज योगेशचा. त्याने उंच उडी घेत असताना चेंडू अडवला. एक धाव मिळालेली आहे. धाबा बनलेले आहेत 41-41. 45 कॅटेगरीतील खेळाडू पहिलं षटक संपल्यानंतर त्याने लगेचच खेळाडू कक्षातून आदेश जातो टाटा बाय बायचा. परंतु राजेंद्र त्याच्यासाठी अपवाद आहेत. आणि का अपवाद ठरू नये या पद्धतीची बिग हिटिंग करण्याची क्षमता राजेंद्र या खेळाडूकडे आहे. आश्चर्याचे कडू धक्के देत आहेत गोलंदाजाला. आणखी एकदा गोलंदाज योगेश शेलारला फेकून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून. श्री संतोष बामा बोईर स्टँडच्या वरून षटकार. चेंडूची मागणी केली जाते. सत्तेचाळीस बनलेले 2 चेंडू शेष आहेत या षटकात. 3 वेळा तारे दाखवलेत गोलंदाज योगेशला. समोर स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पाय मध्ये आणत असताना चेंडू अडवलेला आहे. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. टेंटेटिव्ह अप्रोच फिल्डरचा आपण बघतो. पाता पाता 2 धावा बनलेले आहेत. 49 पर्यंत डाव पोहोचतो. फलंदाजी चांगला वेग प्राप्त करत असताना वेगवान फलंदाजी करतायत. वेगवान धावफलक पुढे घेऊन जात आहेत फलंदाज. व्यक्तिगतरित्या 29 वर खेळत आहेत बॅटर राजेंद्र. गोरखने सुद्धा आक्रमणाला सुरुवात केली. काउंटर अटॅक. समोर खेळलेत. आता आजच्या दिवसातील त्याचबरोबर या स्पर्धेचा विचार केला तर स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये आलेल्या आहे. आतापर्यंत एकही षटकार इतक्या उंचावर समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने व्हीआयपी डायसला मानवंदना देण्यासाठी गेला नव्हता आणि तो कारनामा केलेला आहे. सरळ खेळले, सुरक्षित फटका, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्सर. कडक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत फलंदाज राजेंद्र भंडारी. एखाद्या भंडाऱ्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला चांगल्या पक्वानांचा जशा ज्या पद्धतीने आस्वाद घेता येतो. 55 आहेत धावा. त्या पद्धतीने इथे चौकार षटकारांचं पक्वानच सगळ्या प्रेक्षकांसमोर आहे. मेजवानी देत आहेत दुपारच्या सत्रामध्ये. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सचिन जाधवचा वापर केला जाईल. आता गोरखने स्ट्राकिंग एंड वरून ऑन द राईट फटका खेळला. कव्हरच्या दिशेने ऑन द राईट फटका. आणखी एकदा हवाई मार्ग सीमा पार. आणखी एक दैदिप्यमान षटकार. हा जेल आता मी टिपणारच आहे. हे बघा जल्लोष, हा बघा जल्लोष आणि हे सेलिब्रेशन कैलास यांचं. परंतु उशीर झालाय.
डावात जिथे किरवली टीमने बॅटिंग केली होती, आपण म्हणत होतो की कांबेच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली नाही, परंतु आता पुन्हा एकदा तेच धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक 61 वर जाऊन पोहोचलेले आहे. आणखी 4 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे सुद्धा 70 पर्यंत धावफलक जाऊ शकतो. असं आता म्हटलं तर वावगं ठरणार आहे की खास किरवली टीमची बॅटिंग एवन क्वालिटीची पाहतोय आपण. हाय व्होल्टेज बॅटिंग साईड पाहतोय आपण. काय कमाल आणि धमाल, नो डाऊट. आतापर्यंत जर पाहिलं आपण तर आमचे शंकर जोकर साहेबांची तब्बल या इनिंगमध्ये 800 रुपये गेलेत. 700 रुपये, 60 षटकार ठोकले या इनिंगमध्ये. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. विनोद डावखुरे आताचे बॅटर आहेत. आता त्यांना ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा जवळ आहे. पर्पजफुली तिकडे फटके खेळतील की मेरिटवर खेळतील हे पाहायचंय. पायांमध्ये चेंडू, व्हॉट ए ग्रेट डिलिव्हरी. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. क्लीन बोर्ड, त्रिफळाचीत. फलंदाज विनोदच्या खेळीचा अंत. हे धावफलक इथून पुढे 65च्या आतमध्ये जर ठेवता आलं गोलंदाजाला तर त्याचाही छोटेखानी कमबॅक आपण म्हणणार आहोत. या षटकाचा विचार केला तर या षटकातही सचिन जाधवच्या विरोधात एक षटकार खेळला होता. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज सचिन जाधव आपण बघतो. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेत आतापर्यंत एकही विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली नाही. ओरिजिनल 40+ मध्ये विकेट हॅट्रिक करणाऱ्या गोलंदाजावर आज तुटून पडले होते फलंदाज. 24 धावा मनमोहन दादा भोईर यांच्या विरोधात फलंदाजांनी पूर्ण केल्या होत्या. आणि आता दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मनमोहन दादा घराकडे गेलेले आहेत. आराम करून पुन्हा येतील. फलंदाजापासून दूर चेंडू घेऊन गेलेले आहेत. या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. छोटेखानी वापसी आपण बघतो. अगोदरच खूप धावा खर्च झालेले आहेत, परंतु फलंदाजी गावदेवी माता पुंडा संघाकडे सुद्धा चांगली आहे. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत गोलंदाज सचिन जाधव साठी. समोर खेळलेत, फोर्स केलाय. आमचे स्कोरर चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बरोबर त्यांच्याच दिशेने चेंडू आलेला आहे. मैदानी पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघत आहोत. सगळ्या फलंदाजांनी षटकारांची भाषा बोललेली आहे. आमचे शंकर जी झुकर यांना त्याने बिझी ठेवलेले आहे. 4 षटक संपली आणि 4 षटकांमध्ये एकूण 8 षटकार खेळत असताना फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. 17.00 चा रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. धावा बनवावे लागतील 68.
अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ मुरबाड आमचे मित्र सुनील शिलके सर. एकाच कॉलवर आपण होकार दिला दिनूदादाला, त्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतोय. हे पाहू शकता आपण व्ही आय पी डायचा नजारा. आमचे काही मान्यवर त्यामध्ये या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक दिनूदादा वारगडे साहेब आणि त्याच्या समेत त्याचे इतर सहकारी. पाहते आपण 40+ संघटनेचे विद्यमान सचिव प्रभाकर पाटील, मॅन फॉर सरोलीपाडा. कालच्या दिवसामध्ये काय टीमने जबरदस्त प्रदर्शन केलं आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. टॉप परत पाहतो की आपण नंबर 1ला रँक त्यांनी केलेले, कारण की धामणगाव टीमला त्यांनी पराभूत करून तो ताज परत काबीज केलाय. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीमनी संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेबाचा तो संघ पाहिला होता आपण कालच्या दिवसामध्ये, आणि आज मेगा फिनालेमध्ये फाईट करेल. आता मात्र टॉप आघाडीचे 3 संघ पाहतो. त्या टीमसोबत फाईट करण्यासाठी एक रामकृष्ण ज्या टीमकडे आहे फिरकीचा मारा, म्हणजे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ बारीक लक्ष ठेवून आहे, खास किरोली टीमच्या बॅटिंग साईडवर. मला वाटतं की दादा किरोली आणि आमनेपाडा शेजारी आहेत ना? शेजारी नसतात मित्रांनो, पक्के वैरी असतात. हे आम्ही या सातत्याने उल्लेख करतोय. फक्त टॉस करताना सांगतोय मैत्रीपूर्ण लढत आहे, खऱ्या अर्थाने फाईट मनात असते. सौरभ पाटील तर टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामधून कैलास सेलाच्या चेहऱ्यावर थोडं चिंतेचं वातावरण आहे. थोडं नाही तर भरपूर चिंतेचं वातावरण पाहतोय कैलास दादा यांच्या चेहऱ्यावर. मनापासून तर निश्चित हसत असेल, पण अंतर करणं खूप दुखत असेल कैलास दादा यांचं. शिवसेना उपतालुका प्रमुख पाहतोय आपण भिवंडीचे. काय कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन, आणि खास अटॅक कोणावर केलं? टॉप 5 मध्ये येणारा ऑलराऊंडर योगेश शेलार यांच्या विरुद्ध आक्रमण केलं, आणि काय क्लास बैटिंग प्रदर्शन पाहिलं आपण. सभी का सुनील पवार की तरफ से प्यार भरा नमस्कार. श्रोताओं, इस वक्त आप लुत्फ उठा रहे जय बजरंग पावर शिला ट्रॉफी का ये दूसरा दिन और दूसरे दिन का आखिर का चरण का ये मुकाबला. और बिल्कुल स्टेडियम में टहलकदमी करते हुए नजर आ रहे हैं हमारे कमेंटेटर सुनील जी शेलके, जिनकी आवाज़ काफ़ी मीठी है और काफ़ी अच्छी कमेंटेटर के तौर पर उन्हें याद किया जाता है. ऑल मुंबई नहीं तो महाराष्ट्र के हर जिले में उनकी आवाज़ छा चुकी है. और गेंदबाजी की कमान इस वक्त उमेश देशले के कंधों पर पहली, और कॉमेंट्री बॉक्स छोर की जानिब से गणेश भंडारी गेंदबाजी करेंगे. सामने होंगे राजेंद्र. तर सामने सुरुवात होताना पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, फुल पॉवरफुल, आणि आलाय हा. इथं मात्र निश्चित पंच इशारा करतील चौकार. सुपर टिट फॉर टॅट, जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है. काय क्लास सुरुवात टिट फॉर टॅट. मला वाटतं की राजेंद्र हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवेमध्ये आहेत, आणि पहिल्या चेंडूवर माहिती आहे कानून के हात बहुत लंबे होते. लाठीचार्ज जेव्हा होतो ना तेव्हा माहित पडते की पोलीस दादा काय आहे. पण इथं आता बॅट पण चालवायचं शिकलंय दादा. काय क्लास फटका खेळला, वा भाई वाह वाह वाह. आवश्यकता आहे, कारण की 68 धावा सोपं नाहीये इथून तुम्हाला पार करणं. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. एकाच फटक्याने थोडंसं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलत आहे पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा चेंडू मात्र निश्चित परत टाकावं लागेल. चुकीची लाईन टाकल्या गेली. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडताना पाहतोय. अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात 5 कमालीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. पहाडचा लक्ष, पोलचा फटका परत एकदा आपण ज्या प्रकारे क्षेत्रक्षण लावल्या गेलंय इथं मात्र निश्चित थोडंसं कन्फ्यूज झाले, कारण की थोडीशी आउटफील्ड तिथं मात्र खराब आहे, आणि त्याचाच फायदा इथं मात्र बॅटरला मिळाले. 2 धावा कंप्लीट करतोय राजेंद्र. परत एकदा टीमची धावसंख्या 7 बिनबाद. पहिलं षटक प्रगती पथावर असताना पाहतोय आपण. क्वार्टर फायनलचा सामना आहे, जो संघ जिंकेल तो मात्र सेमीमध्ये प्रवेश करेल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा गावामध्ये आज जल्लोष होईल, कारण की पहिल्या वेळेस एक ट्रॉफी आपल्या गावी घेऊन जाणार आहे. यस, नो डाऊट. जी मेहनत आतापर्यंत केली त्याचा फळ तुम्हाला मिळणार.
कडक केडी के कडक 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 आलाय तुफानी हा षटकार. आता मात्र उपतालुका प्रमुख कैलास शेलांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. वाह, काय क्रिकेटचा खेळ आहे. एका चेंडूवर नाराज, दुसऱ्या चेंडूवर खुश. याला तर खेळ म्हणतात. आणि कैलास दादाचं जेव्हा मीटिंगमध्ये बोलणं असतं की आम्ही एक एक ट्रॉफी नाही जिंकणार, पण बघता बघता 2 ट्रॉफी गावामध्ये गेलेल्या आहेत. अजून तिसरीकडे लक्ष आहे वाटते. ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. अजून एक मोठा प्रहार करायचा होता, पण यावेळेस फक्त अचूक टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला आला नाही. टीमची धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरकते ती 13. प्रति षटकामागे तुम्हाला मात्र 15 पेक्षा जास्त धावा बनवायला लागेल. इथं पाहतोय आपण जवळपास 17 धावेची सरासरी पार करणं गरजेचं आहे. त्यामधून आल्या 13. कडक बॅटिंग राजेंद्र करतोय. याच पात्र पंच केलंय. इनफिल्डच्या वरतून जाईल 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 बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. काय क्लास बैटिंग पाहतोय आपण. इटका जेव्हा पत्थर से और होना भी चाहिए क्योंकि 68 रनों की चुनौती है और पहले ओवर में क्या स्वीकार है. बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश करते हुए इस वक्त राजेंद्र पूर्ण जबाबदारी घेऊन बॅटिंग करतोय. वन मॅन आर्मीचा रोल अदा करावा लागेल. ज्या प्रकारे राजेंद्र आणि निश्चितच सौरभ धोनी बॅटरचे नाव राजेंद्र आहे आणि दोन्ही तुटून पडले. वेगवान चेंडू पाहतोय आपण. प्रतिस्पर्धी टीमचा राजेंद्र या भंडारी आणि 35 धावा. वाईटचा इशारा येतोय. दबाव वाढला गेला. आता मात्र बॉलवर धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 18. पण एक षटक किरोली टीमला वापसी करून देईल. अजून एका फटका फसलाय. मोठा मासा गळ्याला लागलाय. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर धावसंख्या 18 आहे. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकला असते. अजून तब्बल धावा बनवायला लागतील. तब्बल 50 धावा. एवढं सोपं आव्हान नसणार आहे, पण फाईट करणं जरुरी आहे. गावदेवी माता पुंडास टीमला सचिन जाधव. योगेश्वर आता मात्र मोठी जबाबदारी असेल, कारण की खऱ्या अर्थानं जर योगेश आला असता तर कौचित सामने चित्र काही वेगळे असते, पण कॅप्टननी सांगितलं की योगेशला थांबून ठेवलंय. सचिन जाधव एक चांगला ऑलराऊंडर हा पण आहे, विसरून चालता येणार नाही. 2 विकेट राजेंद्र हरणे इथं मात्र बॅटिंग चांगली करून बाद झालंय. असं वाटलं होतं की एक चांगली खेळी दाखवतोय. गोलंदाज आता मात्र विनोद बजाके. आणि विनोद बजाके यांच्याबद्दल एकच सांगायचं की काय चांगले फोटोग्राफर आहेत. माझे 2 फोटो त्यांनी बनवून दिले होते आणि ते अजून बी माझ्या घरात आहे. काय लाजवाब फोटोग्राफीचं पाहतो आपण त्याच्या माध्यमातून. चला आपण वेळ कमी खर्च करायचे, कारण की यानंतर सेमीफायनल त्यानंतर अंतिम सामना होईल आणि 3:25 मिनिटं झालेले आहेत मित्रांनो. 2 तासाचा खेळ आपल्याजवळ अजून बाकी आहे. त्यासाठी आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन थोडासा करून घेताना बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री, कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्कोअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन अशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. आडव्याटने फटका पाहतोय आपण. खेचून मारले फटका. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होते. चांगलं क्षेत्ररक्षण गोरख पाहतोय आपण. तिथे मात्र सज्ज होता. चांगला थ्रो, एक सिंगल, एका धावने टीमची धावसंख्या 19. उमेश मात्र निश्चित सचिन जाधव स्ट्राईकला असेल. एकही चेंडू निर्धाव खेळावा लागणार नाहीये, कारण की आकडा खूप मोठा आहे. विजयाचं समीकरण सोपं नाही आहे. आणि समोर गोलंदाज विनोद बजाके, एक युवा
40+ माध्यमातून पाहतो की एक चांगला हा वेगवान गोलंदाज या टीमकडे आहे. विनोद सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्स या टोकाकडनं मारा करण्यासाठी. यास पात्रा फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये एका टप्प्याने चेंडू मात्र फरार होईल. सीमा पार आला हा चौकार. फटका डाऊन द ग्राउंडचा फटका होता आणि एका टप्प्याने चेंडू मात्र फरार. चौकारी मात्र धावसंख्यात भर पडते. धावसंख्या 23. फाईट अजून सुरू आहे. इथं मात्र पाहतोय सचिन जाधवच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार. चौकार षटकाराचा व्यापारी बनावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. वेगवान चेंडू पण लाईन चुकीची. हा चेंडू परत टाकावा लागेल. पंच सांगतायत अतिरिक्त चेंडू वाईटचा इशारा. धावसंख्या 24. अनिजित ऑपरेटिंग करताना पाहतोय आपला टीव्ही स्कोरर. यस यावेळेस पात्रा कडक आहे भाई. कडक आहे सन्नाटेदार आला ह्या तुफानी तुफानी षटकार. मॅच रंगताना पाहतोय आपण. फुल पैसा असूल सामना. मोठं आव्हान पण तितकंच मोठं आव्हान स्वीकारलंय बॅटरनी. गती परिवर्तन ओळखलंय परखलंय लॉंगॉनच्या वरतून पाठवलंय. बॅक टू द बॅक दुसरा दमदार षटकार. मोठं आव्हान छोट करताना पाहतोय बॅटर. धावसंख्या आता मात्र वेगात पुढे सरते ती 36. यावेळेस पात्र हा पाहतोय की चांगल्या चेंडूची हाताळणी पाहतोय. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक दिलंय धमाका. स्क्वेलेच्या वरतून ठोकलाय षटकार. खेळाडू कक्षामध्ये एक सूचना आहे. खेळाडू कक्षाला एक सूचना आहे की आपण गोंगाट जास्त करायचं नाहीये. आदेश आहे प्रभाकर दादा यांचं. अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. नाही पण मस्करीचा भाग आहे. आपण एन्जॉय करू शकता. यस आता मात्र फक्त आणि फक्त इथून सामना जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता. हे पाहू शकता खेळाडू कक्ष आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर. काय कमालीचा षटक. येणारे इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 26 धावेची आवश्यकता आहे. सरासरी फक्त 13 धावाची सरासरी बनवावी लागेल. काय अप्रतिम हाय क्वालिटीच्या बॅटिंग पाहतोय आपण. षटकाराची तिगडी पूर्ण केली नाही कारण की एक निर्धाव घेतला होता. पण या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या विनोद बजाकेच्या या षटकामध्ये 24. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. टेम्परेचर वाढलंय पण सामन्याचा टेम्परेचर सुद्धा कम होत नाहीये. कमालीचा सामना आहे. 40+ संघटना आहे पण काय मजेदार षटकारचा व्यापारी बनलाय हा सामना. आतापर्यंत जर पाहिला आपण दिनेश दादा वारगडे साहेब जर विचार केला आतापर्यंत या इनिंग या मॅच मध्ये तब्बल षटकार ठोकल्या गेले. तब्बल ते 13 षटकार. म्हणजे आमचे जोकर साहेबांची तब्बल एकाच सामन्यामध्ये षटकाराचा पाऊस. प्रति षटकाला 100 रुपये. राईट आर्म द विकेट सज्ज होताना. याच पाता क्लास फटका. वाह भाई वाह वाह. डीप कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हम नहीं रुकेंगे हम नहीं मानेंगे हार.
आता मात्र उमेश सांगतोय की मी फक्त त्यांच्या बॅटिंगचा आनंद घेतोय, माझ्याकडे मग क्षमता आहे, ती क्षमता सिद्ध करताना काय क्लास, पायाचे हालचाल योग्य वापर, कव्हरच्या वरतून आला क्लास चौकार. 11-22चं समीकरण अगदी मोठा वन, पण छोटं केलंय कोणी केलंय? पुन्हा टीमच्या बॅटरनी जबरदस्त अटॅक पाहतोय आपण. अजून सामना संपला नाहीये, कधी पण पलटवार करू शकतोय किरिवली संघ. समोर येऊन फटका पाहतोय आपण, ड्राईव्ह केलंय, टर्न केलंय चेंडूला मिड विकेट आणि कॉर्नर कडे चेंडू जातोय. फक्त आणि फक्त एक सिंगल, 10 चेंडू आणि इथून मात्र 21 धावेची आवश्यकता आहे. अजून सामना मी तर म्हणेन की किरिवली टीमकडे 50-50 अवस्थेत आहेत. एक विकेट, दोन चांगले चेंडू, दबाव टाकू शकतो बॅटरवर. गोलंदाज सज्ज होताना राजेंद्र. अतिशय छान बॅटिंग केली होती राजेंद्र आणि त्या बॅटिंगवर पाणी फेरल्या जात. आणि यावेळेस पात्र पाहतोय, मला वाटतं की दांडी गुल झाली का की पायचीतच्या स्वरूपात बाद झालंय. बॅटर पाहतोय क्लीन बॉल, मोठा धक्का बसलाय. वा, एका विकेटने उल्लेख केला होता की एक विकेट किरिवली टीमला वाफी करू देतो, ती वाफी करताना इथे मात्र पाहतोय. पण योगेश अजून शिल्लक आहे, पुंडाज गावचा वाघ आहे, पण जबरदस्त कलात्मक बॉलिंगचा वापर करून घेतलाय. 9 मध्ये आता 21, समीकरण थोडस कठीण बनलंय अजून. आमने पडात अभ्यास करून आले वाटते आज. यस, ग्रीष्म 11 संजय बजागे साहेब, थोडं चिंतेचं वातावरण पाहतोय आपण किरिवली टीमच्या माध्यमातून, कारण की एवढी मोठी धावसंख्या सुद्धा उभी करून मात्र पराभव त्यांचं समोर आहे काय. पण आता मात्र विकेटने निश्चित वापसी करताना पाहतोय आपण. गणेश शेलारकडून योगेश शेलारसाठी 200 रुपयाच्या बक्षीस षटकार जर मारले तर यस आवश्यकता आहे. राजेंद्र भंडारी सज्ज होताना मारा करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. आल्या पावली माता ऑन ड्राईव्हचा फटका चांगला आहे आणि इथं मात्र चेंडू वळतोय, चक्कवतोय क्षेत्ररक्षकाला, सीमा पार आला ह्या चौकार. ची आवश्यकता असेल. 2 चेंडूवर एखादा मोठा प्रहार जर आला, पुंडास टीम अजून परत वापसी करेल. विकेट जर आला तर मात्र दबाव टाकेल बॅटरवर गोलंदाज राजेंद्र. खराब चेंडू आणि इथं मात्र पंजाब ओपन झालंय काय पाहायचंय. या धावा बोनस. सोपं झालंय. 8 मध्ये 12, 8 मध्ये 12, 12 मध्ये 8. कुठला होईल संघ विजय? दबाव पाहतोय आपण बॉलरवर. समोर योगेश शेलार नावाचा वादळ. चांगला फ्लिकचा फटका पाहतोय आपण जमीन लगत, तिथे मात्र शतशक तैनात आहे. फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करता येईल. आणि आता महाराणी जिथं बॅकअप चांगला होता त्याचा परिणाम, जिथं एकच तिथं मात्र या 2 रन्स कंप्लीट. 7-10चं समीकरण. म्हणून मित्रांनो क्रिकेट एक भविष्यवाणी करता येत नाही, अनिश्चितता खेळ म्हणून ओळखला जातोय. 24 मध्ये 68 धावा सुद्धा कम पडताना पाहतोय. 7 चेंडू आणि 10. टीवी स्कोरिंग ऑपरेटर 6 में 6 नहीं चाहिए, 6 में यस. आणि विकेट विकेट विकेट. परत एकदा सामना रंगात 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 आणलंय कोणी या पहिल्या बॉलवरती. शेवटचा बॉल, एक किमती विकेट. काय विकेट प्राप्त केलंय.
आता मात्र 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. टीमचे संगणक कैलास सेला टीमकडे खेळपट्टीकडे रवाना होताना कमालीचा सामना रंगतोय प्रत्येक चेंडूवर. कमालीचा आनंद घेताना आमचे समालोचक दूर त्या स्टँड मध्ये पाहतोय निवांतपणे आनंद घेताना. आपण टेलिकास्टच्या माध्यमातून तो लाईव्ह स्कोर पाहतो ना, त्यामध्ये प्रभाकर थोडंसं नेट इश्यू आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर अपडेट होताना पाहतोय आपण. चला आपण वेळ कमी घ्यायचा आहे. ग्रीष्मा 11 टीम कॅप्टन सज्ज राहायचे. अंतिम षटक गोरख अजून एक चांगला ऑलराऊंडर. 2 बॅटरमध्ये चांगला सामना पाहायला मिळेल काय. उमेश खेळपट्टीवर आहे ज्यांनी सलामीचा बॅटर गेला 3 चेंडूमध्ये 1 चौकार आणि 2 सिंगल, एकूण 6 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. विजय मिळून देईल का टीमला की मात्र तो सामना क्लोज आणलाय. इथून मात्र पुन्हा संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल काय. येणारे 6 चेंडू 10चं समीकरण. राईट आर्म ऑफ द विकेट गोरख मारा करतोय. या पाता चांगला फटका आहे मिड विकेट कडे. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फरार फरार फरार, सीमा पार पार आला या लकी चौकार. या सुनील सर आपण आता या टॉस करायचं आहे. मी वरती जातोय म्हणजे व्हीआयपी डायव्हर. तुम्ही म्हणा वरती म्हणजे इतक्या लवकर जाणार नाही वरती. 5 मध्ये 6चं समीकरण अतिशय सोपं समीकरण आहे. काय सामना इथं मात्र रंगलाय. कुठला संघ टप्पा आणि बेस्ट ऑफ लक हार्ड लक भावेश संजय बजाके दादा. खूप मोठा प्रयत्न केला होता आपण. तर वेलकम अंदाजे आपण पाहतोय आपण आमचे मनमोहन दादा यांचं आगमन होताना पाहतोय परत एकदा. तर इथे मात्र जर विचार केला आपण हा सामना जिंकलाय. खराब क्षेत्ररक्षण केलोली टीमचा जर डिपॉर्टमेंट खराब असेल तर खराब क्षेत्ररक्षण आहे. त्या खराब क्षेत्ररक्षणामुळे आपण यस मॅन ऑफ मॅच उमेश ठरलाय. मॅन ऑफ मॅच उमेश. षटकार किती लागले मला गणित सांगायचे याच्यावर लिहा. 12 षटकार लागलेले आहेत. त्यामध्ये पाहतोय आपण राजेंद्र भंडारीचे 4, गोरख 3, संजय 1. त्यानंतर पाहतोय आपण टीम पुंडास तर टॉस बॉक्स मध्ये सुनील असेल कमी आहे. आपण सहकार्य करायचे आहे. तर आपण मॅन ऑफ द उमेश आमच्या सोबत आलेले आहेत. निश्चित उमेशला आपण मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार देऊया. सर्वप्रथम व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर असोसिएशनचे सचिव प्रभाकर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी.
दिनेश दादा यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. हे स्वीकारताना आणि कॅप आपण देऊया. त्यानंतर जे षटकार मारले आहेत प्रत्येक बॅटरने यायचे. दादा थांबा, तुम्ही तुमच्या टीमचे षटकारचे पैसे घेऊन जा. तब्बल पाहतोय की पुन्हा टीममधून 4 षटकार लागलेत. टोटली आले तर षटकार जर पहिला आपण 7 आणि 4 11. चला आमनेपाडा आणि हे पुन्हा पाहतोय 500 रुपये नाणेफेकीसाठी या. आणि निश्चित या कॅप्टन्सच्या पुंडास टीमचे कॅप्टनची आम्ही वाट बघत आहोत, कारण प्रतिस्पर्धी संघ कर्णधार आमच्या बरोबर जोडलेले आहेत. या कैलास दादा लवकर या. आपल्यासोबत जोडलेले आहेत मनमोहनजी भोईर. विनंती असेल मनमोहन दादा या, तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करा. संजय बजागे दादा हे षटकाराचे 500 रुपये घेऊन जायचे, कोणाला पाठवून द्या. यस राजेंद्र भंडारी, गोरख, संजय ज्यांनी आम्हाला पावसे शंकर जुकर दादा यांनी पाहतोय की आपण तब्बल 7,000 रुपये आणि हे खपलेले आहेत. यस की दादा आपण पाठवू, कारण की आज तब्बल दिवसभरातून जर पाहिलं आपण प्रत्येक सामन्यात 10-10 षटकार ठोकल्या गेलेले आहेत. त्यासाठी आपण हे बक्षीस घेऊन जायचे. या हाडलं का संजय दादा एवढी मोठी धावसंख्या उभी करून सुद्धा टीम पराभूत झालं. निश्चित माझ्यासोबत ये दादा, काय वाटते ज्या प्रकारे आपण सामना गमावलाय? नाही आता काय कोणाला दोष देऊन फायदा नाही. खेळ आहे, खेळ असं होणारच. यस यस चांगलं मनोगत व्यक्त केलं आपण की कोणाला दोष देऊन फायदा नाहीये, कारण की खेळ आहे शेवटी. मात्र निश्चित आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. ओ टू द टॉस बॉक्स.